MSCDCLने MERCकडे दाखल केलेल्या KVAH बिलिंग संदर्भातील याचिकेला MERCने म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने मंजुरी दिली आणि MSCDCLकडून त्याची अंमलबजावणी 1 जून 2025 पासून सुरू झाली। आता या KVAH बिलिंगचा कोणत्या ग्राहकांवरती परिणाम होणार, कोणत्या ग्राहकांना ही KVAH बिलिंग लागू असणार, कशावरती आधारित असेल, याचे फायदे काय आणि तोटे काय यावरती हा व्हिडिओ आहे। MSCDCLला MERCकडून KVAH बिलिंगला मंजुरी मिळाल्यानंतर 1 जून 2025 पासून याची अंमलबजावणी सुरू झाली। परंतु या KVAH बिलिंगचा सर्वच ग्राहकांवरती सारखाच परिणाम होणार असं नाही। ज्या ग्राहकांकडे इंडक्टिव्ह लोडचा वापर जास्त आहे अशा ग्राहकांनाच या KVAH बिलिंगचा जास्त परिणाम दिसून येणार आणि ज्या ग्राहकांकडे या इंडक्टिव्ह लोडसारख्या लोडचा वापर कमी आहे अशा ग्राहकांना मात्र फारसा फरक पडणार नाही। कारण ही KVAH बिलिंग पद्धत PF म्हणजे पॉवर फॅक्टरवरती अवलंबून असणार आहे। म्हणजे ज्या ग्राहकांचा पॉवर फॅक्टर कमी असणार आहे त्या ग्राहकांना वीज बिल जास्त असणार आणि ज्या ग्राहकांचा पॉवर फॅक्टर जास्त असेल अशा ग्राहकांना वीज बिल कमी येणार। म्हणजे KVAH अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्राहकांना आता पॉवर फॅक्टर मेंटेन करणे गरजेचे आहे। ज्या ग्राहकांनी पॉवर फॅक्टर 0.99 पर्यंत मेंटेन ठेवतील अशा ग्राहकांना वीज बिल हे जवळजवळ KWH पद्धतीने होणाऱ्या बिलिंग एवढेच असणार आहे। म्हणजे 1 जून 2025 पूर्वीची जी बिलिंगची पद्धत होती आणि त्यानुसार निघणारी जी अमाऊंट होती त्या अमाऊंटच्या जवळपासच असणार आहे। MSCDCLला पॉवर लॉस कमी करायचा आहे म्हणून या KVAH बिलिंगचा वापर सुरू केला। परंतु MSCDCLच्या कार्यपद्धतीमुळे किंवा त्यांच्या कनेक्शनच्या पद्धतीमुळे हा पॉवर लॉसचा प्रमाण जास्त आहे। यावरती त्यांनी सोल्युशन किंवा उपाय न शोधता पॉवर लॉस कंट्रोल करण्याची जबाबदारी ग्राहकांकडे दिली। असे असले तरी MSCDCL आपल्या ग्राहकांना PF मेंटेन ठेवण्यासाठी काही प्रमाणात इन्सेंटिव्ह देते आणि मेंटेन न करण्यासाठी पेनल्टीही लावते। यामध्ये जे ग्राहक आपला पॉवर फॅक्टर 0.95 ते 0.99 पर्यंत मेंटेन ठेवतील अशा ग्राहकांना प्रत्येकी 0.01 पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी 1% इन्सेंटिव्ह देते। म्हणजे हे प्रमाण 1% ते 5% असे आहे। म्हणजे एकूण बिलावरती 1% ते 5% हा टोटल बिलामध्ये कपात केली जाणार। परंतु जे ग्राहक आपला पॉवर फॅक्टर मेंटेन ठेवणार नाहीत अशा ग्राहकांना मात्र पेनल्टी म्हणजे दंड स्वरूपात 0.90 पर्यंत म्हणजे 0.95 टू 0.90 पर्यंत प्रत्येकी 0.01 पॉवर फॅक्टरला 2%ची पेनल्टी लावते। अशा तऱ्हेने ही पेनल्टी 2% पासून ते 10% पर्यंत राहील। परंतु 0.89 किंवा त्यापेक्षा कमी PF असणाऱ्या ग्राहकांना मात्र ॲडिशनल 1%चा दंड वसूल करते। सध्याच्या MSCDCLच्या क्लॉजनुसार ज्या ग्राहकांचा मंजूर भार म्हणजे सँक्शन्ड लोड हा 20 किलोवॅट किंवा 20 किलोवॅटपेक्षा जास्त आहे अशा 3 फेज ग्राहकांवरती ही KVAH बिलिंग लागू असणार आहे। यामध्ये कमर्शियल आणि छोट्या उद्योजकांचा समावेश असणार। सध्या ही KVAH बिलिंग घरगुती म्हणजे डोमेस्टिक ग्राहकांवरती लागू असणार किंवा नाही याचा स्पष्ट उल्लेख कुठेही आलेला नाही। त्यामुळे घरगुती ग्राहकांवरती लागू असणार की नाही हे स्पष्ट सांगता येणार नाही। परंतु यात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे युनिटचा दर। ज्या घरगुती ग्राहकांचा वीज वापर 500 युनिटपेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांना वीज दर जवळजवळ 19 रुपये ते 22 रुपयेच्या दरम्यान असणार आहे। त्यामुळे जे ग्राहक या KVAH बिलिंग अंतर्गत येणार आहेत या ग्राहकांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे घरगुती ग्राहकांवरती KVAH बिलिंग लागू असणार की नाही हे महत्त्वाचे नाही। परंतु सध्या व्यावसायिक आणि छोट्या उद्योजकांना हे KVAH बिलिंग लागू असणार आहे। यामध्ये इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये 20 किलोवॅटपेक्षा जास्त मंजूर भार असणाऱ्या ग्राहकांना 2020 पासूनच ही KVAH बिलिंग लागू होती। आता ही कमर्शियल सेक्टरमध्ये लागू करण्यात आली आहे।
त्यामुळे पॉवर फॅक्टर कंट्रोलर लावणे हे आवश्यक असणार आहे. परंतु नॉर्मल पॉवर फॅक्टर कंट्रोलर न लावता इथे APFC म्हणजे ॲटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर लावणे जास्त योग्य असते. असे का किंवा दोन्हीमध्ये फरक काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.